नमस्कार मंडळी. तुमच्याही शेडवर कुत्रा, मुंगूस, साप वगैरे येतो का? आणि त्यासाठी तुम्ही काय उपाय केला आहे? त्यासाठी मी काय उपाय केला होता ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले काय व्हायचं, शेडवर कधी कुत्रे घुसायचे आणि मग काय, खायची एक कोंबडी पण 4-5 कोंबड्या नुसत्याच मारून टाकायच्या. आणि अंडी सगळी खाल्लेली असायची ती वेगळी. जाळी आपण किती पण चांगली लावली तरीसुद्धा गावात उसाट असलेले हे कुत्रे कुठून तरी आतमध्ये घुसायचेच. आणि जेव्हा कधी कोंबड्यांकडं अंडी उबवायला दिली किंवा मग त्यांनी पिल्लं काढली की मग कोंबड्या पिल्लं घेऊन खालीच कुठंतरी बसतात, तेव्हा काय व्हायचं, साप यायचा आणि मग त्या कोंबडीला पण मारायचा आणि सगळीची सगळी पिल्लंसुद्धा फस्त करायचा. त्याचबरोबर कधी मांजरसुद्धा पिल्लं वहायची. आणि सर्वात जास्त नुकसान जर आमचं कोणी केलं असेल तर तो होता मुंगूस. हा मुंगूस रात्री यायचा आणि कोंबड्या तुमच्या कितीही वरती बसलेल्या असू देत किंवा मग झाडावर बसलेल्या कोंबड्यासुद्धा हा मुंगूस गायब करायचा. सकाळी शेडवर गेल्यावर समजायचं की कोंबड्यांचं शरीर म्हणजेच धड जागेवर असायचं आणि मुंडकं गायब असायचं. या सगळ्यात आमच्या जवळजवळ लहान मोठ्या 500हून अधिक कोंबड्यांचं नुकसान झालं होतं. अक्षरशः असं वाटायचं की सोडून द्यावं सगळं. एक प्रॉब्लेम संपत नव्हता, तोच दुसरा प्रॉब्लेम चालू होत होता. जर एवढी मेहनत करून पदरी निराशाच येत असेल तर मग कशासाठी करायची एवढी मेहनत, असं वाटायचं. आणि मग शेवटी काय केलं, शेडवर कुत्रा बांधून ठेवला. ही बघा, ही आहे आमची हेला. हिला जेव्हापासून आम्ही शेडवर ठेवलं तेव्हापासून हे सगळे प्रॉब्लेम संपले आमच्या हेलामुळे. नाहीतर माहिती नव्हतं आज आम्ही कुक्कुटपालन करत असतो की नाही. पण आज आमच्या हेलामुळे आम्ही यशस्वीरित्या कुक्कुटपालन करतो आहोत. तर तुम्हाला कशी वाटली आमची ही हेला, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या शेडवरसुद्धा सारखे असे प्रॉब्लेम येत असतील तर तुम्हीसुद्धा तुमच्या पोल्ट्री फार्मवर कुत्रा पाळू शकता. कुत्र्याच्या हालचालीने शक्यतो इतर प्राणी आपल्या शेडवर येत नाहीत. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.